वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. आज आपल्याला 42-43 श्लोक बघायचे. कामाला नाहीसं करण्याचं सगळं भगवंतांनी वर्णन केलेलं आहे आणि त्याचं पद्धत किंवा तंत्र पण त्यांनी मागच्या श्लोकात सांगितलं होतं. त्याचा आणखीन खुलासा ते या श्लोकामध्ये करतायत. इंद्रियाणि पराण्या हुरिंद्रियेभ्यः परम मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सः. त्या ठिकाणी शरीरातले सगळे जे इंद्रिय आहेत आणि मन आहे सगळ्याचा थोडासा क्रम दिलाय त्यांनी. भगवंत म्हणून की इंद्रिय श्रेष्ठ आहेत. तर इंद्रिय म्हणजे मुख्यतः या ठिकाणी ज्ञानेंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. कारण सगळं ज्ञान हे बाह्य विश्वाचं ज्ञान हेच इंद्रिय ग्रहण करतात आणि मग त्याचं पुढे शरीरामध्ये प्रोसेसिंग होत असते. तर हे श्रेष्ठ आहेत, यात काही वाद नाही. पण भगवंत म्हणतात की मन त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण मन विचार करतं, संकल्प विकल्प का मन मना म्हटलेलं आहे, ते संकल्प करतं, विकल्प करतं. पण मनाने काहीतरी केल्याशिवाय इंद्रिय काही काम करत नाही. किंवा मन नसेल तर इंद्रिय ज्ञान ग्रहण सुद्धा करू शकत नाही. तुम्ही समजा एखादी गोष्ट वाचताय, खूप तल्लीन झालात, म्हणजे काय, डोळे त्या वाचनाकडे आहेत, मन पण आहे तिथे, म्हणून तर तल्लीन झालंय. मग कानाने ऐकू येत नाही काय बोललेलं पण, कारण काय मन कानाकडे नसतं, मन असतं डोळ्याकडे. तर तुम्ही फक्त बघू शकता, वाचू शकता. कानाला किती लोकांनी हाक मारली तुम्ही म्हणता मला नाही ऐकू आलं म्हणून, कारण मन तिथे नव्हतं. म्हणजे मन हा शिवाय इंद्रिय काम करू शकत नाही. म्हणून मन हे इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे. भगवंत पुढे म्हणतात की बुद्धी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण बुद्धीच निर्णय देते ना. मन नुसतं सांगतं, संकल्प आणि विकल्प मांडतं पुढे, आणि त्याचा निर्णय बुद्धीला घ्यायचा आहे. बुद्धीने घेतलेला ना निर्णयाप्रमाणे पुढे सगळी कामं होणार आहेत. मी पुढे मन काम करणार आहे, त्याच्याप्रमाणे इंद्रिय पण काम करणार आहेत. त्यामुळे बुद्धी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं त्यांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि बुद्धीपेक्षा श्रेष्ठ कोण तर आत्मा आहे. कारण आत्मा या सगळ्या शरीर मनाचा मालकच आहे आणि तो सूक्ष्म आहे आणि तो प्रेरणा देतो. आत्म्याने दिलेल्या प्रेरणेप्रमाणे बुद्धी काम करते, बुद्धीने सांगितल्याप्रमाणे मन काम करतात, मनाच्या सूचनेप्रमाणे इंद्रिय काम करतात. असं एक संदर्भ भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि सृष्टीच्या निर्मितीच्या कामात ते असंच सांगितलं, ते परमात्मा एकटा होता, एकोहम बहुश्याम प्रजायते. आणि मग त्यांनी सृष्टीची निर्मिती, माया निर्माण केली, मायाने पंचमहाभूत निर्माण केली, पंचमहाभूतावरनं सगळी सृष्टी निर्माण झाली. हे क्रम सांगितलेला आहे. तर आत्मा जो आहे परमात्म्याचाच अंश आहे. हे सगळ्या निर्मितीची क्षमता आत्म्यामध्ये आहे. आणि शरीराचा विचार केला तर आत्मा शरीराचं नियंत्रण करतो. आत्मा आहे म्हणून सगळं शरीर चाललंय. आत्मा निघून गेला की शरीर मृत होतं. कारण आत्मा ही शरीराची प्रेरक शक्ती आहे. त्यामुळे आत्मा सर्वश्रेष्ठ आहे. या श्लोकात भगवंत म्हणतात अर्जुनाला की हे सगळं तू समजून घे. म्हणजे आपण लक्षात घ्यायचं की हे आपण समजून घेतलं पाहिजे की इंद्रियांपेक्षा, शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ, इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ, बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ. आणि मग पुढच्या श्लोकात दिलेल्या संदर्भाचा पुढे आणखीन, एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानम आत्मना जयी शत्रुम महाबाहो कामरूपम दुरासदम. हे जे काय बुद्धीपेक्षाही सूक्ष्म असलेल्या आत्म्याला तो जाणून घे. म्हणजे मी आत्मा आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि मला इंग्रजीमध्ये सेल्फ रिअलायझेशन म्हणतात किंवा आत्मसाक्षात्कार म्हणतात, की आत्म्याचा साक्षात्कार झाला की मी आत्मा आहे समजलं मला. भगवंत हेच म्हणतात की आत्मा सर्वश्रेष्ठ आहे. हे इंद्रियापासून मन बुद्धीपर्यंतचा क्रम आपल्या लक्षात येतो, पण त्याच्या पलीकडे असलेला आत्मा लक्षात येत नाही. तर ते अर्जुनाला सांगतायत, अर्जुनाला म्हणजे आपल्याला पण सांगतायत की तुम्ही आत्मतत्वाची जाणीव लक्षात घ्या. आणि तुम्ही आत्मा आहात, सर्वश्रेष्ठ आहात या सगळ्यांपेक्षा. हे महत्वाचे की आत्मा सर्वश्रेष्ठ आहे आणि तुम्ही आत्मा आहात. तुम्ही म्हणजे मग तुम्ही त्याप्रमाणे बुद्धीला पण सूचना देऊ शकता, मनालाही सांगू शकता, इंद्रिय पण काम करू शकतात. हे सगळं नियंत्रण तुम्ही, मी जर आत्मा असेल तर मी सगळं करू शकतो, हे माझ्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून तेच भगवंत त्या ठिकाणी म्हणतात हे सगळं लक्षात घे अर्जुना. आणि मग
आत्म्याने बुद्धीला संदेश ज्याच्या बुद्धीच्या द्वारा मनाला नियंत्रित करायचं. आणि मग हे सगळं करून काय करतं, कामरूप शत्रूला मारून टाकतं. हे आतापर्यंत वर्णन सगळं कामरूप शत्रू नाहीसा करण्याबद्दलच आलेलं आहे सगळं. सुरुवातीला कर्मासंबंधी वर्णन केलेलं आहे, कर्म कर्म विकर्म वगैरे आपण पाहिलं सगळं. आणि नंतरच्या भागामध्ये ते कामरूपी शत्रू वासना, की जी सगळ्या जीवनाचं मूलाधार आहे, त्याला नष्ट करून टाक, असं भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगतात. आणि मग या ठिकाणी हा 3रा अध्याय संपलेला.